In the next paragraph, below all the hills and mountains look like the god and goddesses to me. When I observe from the summit, I saw the god and goddesses are all around to me. लेखक सांगतो की जेव्हा त्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिथून जेव्हा मी खाली पाहिलं तर सर्व हिल्स आणि माउंटन मला हे देव आणि देवतांप्रमाणे दिसत होते. द प्लेन बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. आणि वरून खालचं चित्र असं दिसत होतं जणू काही जगातल्या सर्व वेगवेगळ्या कंट्र्यांचे वेगवेगळे नकाशेच पसरून ठेवले की काय, अशा प्रकारचं सुंदर दृश्य हे त्या शिखरावरून दिसत होतं. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut the ice. जेव्हा शिखरावर चढलो तेव्हा ते काही फार जास्त फ्लॅट किंवा मैदानी भाग तिथे नव्हता. जास्तीत जास्त 2 किंवा 3 लोक त्या जगातील सर्वोच्च शिखरावर असलेल्या त्या स्थानावर एवढीच जागा तिथे होती, जेणेकरून 1 किंवा 2 लोक फक्त सरळ उभे राहू शकत होते. 20 or 30 feet below the top there was enough flat square for the 2 people to sleep. आणि तिथून जवळपास 30 फूट खाली जर आपण गेलो तर तिथे थोडीफार 2-3 लोकांना झोपता येईल, बसता येईल अशा प्रकारची रुंद जागा खाली होती. यू कुड पिच 1 टेंट देअर. आणि तिथे एखादा टेंट सुद्धा उभारला जाऊ शकत होता. द सुमिट इज द फ्लॅट ऑन द वन साइड अँड द स्टीप ऑन द अदर. ते शिखर एका साईडला अतिशय उंच होतं तर दुसऱ्या साईडला एकदमच उतार होता. एका साईडला जणू काही खाई होती तर दुसऱ्या साईडला तीव्र स्वरूपाचा असा उतार होता. देर इज द स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, रॉक ऑन द साऊथ अँड ईस्ट, द स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. पहा, त्याच्या चारही बाजूचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे. लेखक म्हणतो की स्नो ऑन द नॉर्दर्न साइड, नॉर्थ दिशेला स्नो बर्फ होता. साईड रॉक ऑन द साऊथ, तर साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला दगडं होतात किंवा दगडांचे शिखर होते. अँड ईस्ट अँड द स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. वी स्टे ऑन द टॉप अ लिटिल मोवर देन द 50 minutes. आम्ही तिथे काही काळपर्यंत थांबलो. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. गेल म्हणजे स्काय स्ट्रॉंग वे. इट इज व्हेरी पॉझिटिव्ह टू अस. आमच्यासाठी एक चांगली गोष्ट अशी होती की सर्वोच्च ठिकाणावर आम्ही पोहोचलेले होतो, परंतु हवा अतिशय शांत होती. गेल्स म्हणजे देर इज नो स्ट्रॉंग विंड्स और इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. इफ देर वेअर अ स्ट्रॉंग विंड देन वी विल स्वेप्ट अप. जर हवा जोराची असती तर आम्ही कदाचित हवेने हल्लो असतो किंवा उडून गेलो असतो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफ्टी. अशा प्रकारचा आनंद व्यक्त केल्यानंतर दुसरा विचार मनामध्ये आला की आपण एवढ्या शिखरावर चढलो तसंही आता पोहोचलो तर खरं, परंतु आता उतरायचं कसं, हा एक विचार मनात येऊन गेला. ऑन द डिसेंट फ्रॉम द सुमिट. आणि शिखराच्या उतार असलेल्या दिशेला आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलेरी. आणि पुढे हिलेरी चालत होता आणि त्याच्या मागे मी येत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. त्याच्या पाठीमागे पावलावर पाऊल टाकून मी चालत होतो आणि दोघांमध्ये बांधलेल्या दोरीचा आम्ही सहारा घेत होतो. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि माझ्या मनामध्ये एकच काळजी होती की हा सुद्धा सुरक्षित खाली उतरला पाहिजे आणि आपण दोघंही सुरक्षितपणे उतरले गेलो पाहिजे. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस देन द क्लाइंब अप. आणि मला असं म्हणावंसं वाटते की एकदा चढणं सोपं आहे, परंतु अशा उंच ठिकाणाहून सुरक्षितपणे खाली उतरणे हे खूप कठीण काम आहे. इफ वी स्लिप डाऊन यू वुल्ड गो इन टू कांगशुंग ग्लेशियर्स. आणि तिथे एक प्रचंड ग्लेशियर होता. जर यदा कदाचित आमचा पाय सटकला तर एका कांगशुंग नावाच्या एका ग्लेशियरवर जाऊन पडण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. देअर विल बी नो ट्रेस लेफ्ट यू. आणि अशा प्रकारे आम्ही आता परतीच्या मार्गाला सुरुवात केली. आणि म्हणून पुढची हेडलाईन दिलेली आहे, मोर कॉशन निडेड. अधिक जास्त सावधगिरी बाळगणे आता आवश्यक होते. ऑफकोर्स इट टूक लेस टाइम क्लाइंबिंग डाऊन बट यू निडेड मोर हुशियार. हुशियार मीन्स प्रिकॉशन्स शुड बी टेकन. आता वरती चढण्यापेक्षा उतरणे हे फार जोखमीचे काम होते. आणि ही गोष्ट खरी होती
की उतरत असताना वेळ कमी लागणार होता. व्हेन आय रीच द कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड टू हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडेंट. स्पेअर्ड म्हणजेच काय, सुटका करणे किंवा आम्हाला मुक्त करणे. मी 9th कॅम्पवर पोहोचल्यानंतर सर्वात पहिले देवाचे धन्यवाद मानले की तू आम्हाला कुठल्याही संकटामध्ये आम्हाला सापडून दिले नाहीस, आम्हाला त्यातून वाचवलेस. आणि म्हणून मी देवाचे धन्यवाद मानले. अँड इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट आय होप देअर विल बी नन इन द फ्युचर. आतापर्यंत कोणतीही दुर्घटना आमची झालेली नाही आणि परमेश्वराला अशी विनंती आहे की पुढे सुद्धा अशी कुठलीही दुर्घटना होऊ देऊ नको, आम्हाला सुखरूप खाली पोहोचून दे. आय हॅड ऑलवेज प्रे टू गॉड अँड ही हॅड सेव्ह मी. अशा प्रकारची वारंवार मध्यंतरी सुद्धा मी देवाला विनंती केली आणि देवाने ती ऐकली आणि सुखरूप आम्ही इथपर्यंत होतो. ॲट द कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन अ नो मूड फॉर एनी टॉकिंग. आता आम्हाला थकवा थोडासा वाटत असल्यामुळे जास्तीच्या गप्पा करण्याचं मूड आमचं अजिबात नव्हतं. वी जस्ट अटेंड टू अवर ओन थिंग्स. आम्ही फक्त आमच्यासोबत आणलेल्या ज्या महत्त्वाच्या होत्या अशाच गोष्टी सोबत घेतल्या. वी स्टे देअर अबाउट हाफ ॲन हवर. आम्ही त्या कॅम्पमध्ये अर्धा तासपर्यंत थांबलो. वी बॉईल सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आम्ही काही थंड पाणी गरम केलं आणि त्याचा लेमन ज्यूस तयार केला आणि तो पिला. व्हेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लीपिंग बॅग अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आम्ही फक्त सोबत आता तिथून पुढचा प्रवास सुरू करताना स्लीपिंग बॅग फक्त सोबत घेतल्या. अतिरिक्त जास्तीचं असलेलं सामान आम्ही तिथे सोडून दिलं, त्याच टेंटमध्ये सोडून दिलं. फ्रॉम द कॅम्प 9 टू कॅम्प 8 व्हेअर वी स्पेंड द नाईट. आणि या दरम्यान ज्या ठिकाणी आता 8 नंबरच्या कॅम्पवर आम्ही रात्र घालवलेली होती. व्हेअर वी स्पेंड द नाईट वॉज ॲन इझियर जॉब जस्ट अबोव कॅम्प 8 व्हेअर द अदर कुड सी अस. आय रेज माय आर्म विथ अँड थंब अप. आणि अशा प्रकारची ही गोष्ट आम्ही पूर्ण करून गेल्यानंतर 2 कॅम्पमधलं अंतर पूर्ण करून दिल्यानंतर मी माझे बाहू अशा बाजूला पसरविल्या आणि अशा प्रकारचा थंब दाखविला. नॉयसे अँड लोवे सॉ अस अँड देअर फेस फ्लॅश विथ जॉय. आणि माझे जे काही मित्र खालच्या कॅम्पवर होते 8 नंबरच्या, त्यांना थंब दाखवल्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांचा आनंद देणाऱ्या प्रतिक्रिया खालून आम्हाला दर्शविल्या. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. आणि अशा प्रकारचा सिम्बॉल साईन करून दाखवल्यामुळे आम्ही त्यांना सांगू शकलो की आम्ही यशस्वी झालेले आहोत आणि आता काळजीचे काही कारण नाही. ॲज वी गॉट नियरर टू द कॅम्प 8 लोवेज केम टू मीट अस अँड कम अप अबाउट द 300 फीट विथ द टी अँड कॉफी. आणि आम्ही कॅम्प 8 पासून पुढे आल्यामुळे माझा जो एक मित्र आहे ज्याचं नाव लॉवेज आहे, तो 300 फूट उंच चढून आमच्यासाठी चहा घेऊन आला होता. अनदर 50 फीट डाऊन. आणि नंतरचे 50 फूट आता खाली उतरणे बाकी होते. वी मीट, तो 300 फूट तो वर चढून आला आणि 50 फूट आम्ही वरून आणखी खाली 50 फूट चढून आलो, म्हणजे उतरत आलो. वी मीट नॉयसी हू ब्रॉट अस मोअर टी. आणि आम्ही त्याला भेटलो की ज्याने आमच्यासाठी चांगले चहाचे कप भरून आणले होते किंवा भरपूर चहा आणला होता. दिस टी स्मेल्ड केरोसिन. त्या चहाचा गंध केरोसिन सारखा, रॉकेल सारखा येत होता. अपॅरेंटली इट हॅड बीन मेड इन द हरी अँड सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि साहजिकच त्याचा रॉकेलचा वास येत होता, म्हणजेच त्याने घाई गडबडीने आमच्यासाठी चहा तयार केला असेल आणि त्या गडबडीतच त्यात काही रॉकेलचे थेंब पडले असतील, म्हणून त्या चहाचा वास हा केरोसिन सारखा येत होता. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन अस मच ट्रबल टू ब्रिंग इट. परंतु केरोसिनचा सुगंध येतो हा काही विषय नव्हता, परंतु आमच्यासाठी, आम्हाला वेलकम करण्यासाठी तो एवढे 300 फूट चढून वर आला होता, हे आमच्यासाठी महत्त्वाचा होता. आणि म्हणून केरोसिनचा जरी वास त्या चहाचा येत होता तरी आम्ही त्याच्यापेक्षा जास्त आनंदाने तो चाय घेतला किंवा त्याचा आनंद घेतला. आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. कुठलाही सुगंध असला तरीसुद्धा त्या चहाचा आनंद आम्ही घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1.2 हा लेसन इथे संपवलेला आहे. तो पुन्हा एकदा वाचून घ्यावा आणि त्याच्यावरच्या एक्झरसाइज सॉल्व करण्याचा प्रयत्न करावा. थँक्यू.